पण विनाकारण चॉकअप करत नाही चालायचं. आपल्यामुळं जर 4 जण अडवले जात असतील तर तिथं गाडी नका टाकू, थोडंसं थांबा, त्या 4 जणांचा रस्ता मोकळा करा, आपल्याला ऑटोमॅटिक जागा तयार होणार आहे. आणि हेच माझं चॅनलचं हेच मोटिव्ह आहे की बाबांना तुम्ही गाडी पुश करून नका चालू, जशी होईल तशी समोरच्याच्या याच्यावरती चालवा. नाही मग याला असं सोल्युशन काढायचं असतं. ते 2 गाड्या सोबत आहेत तर त्यांना आपण हॉर्न देऊन आणि हे करून फायदा नाही. लोक थांबत नाही ना, डायरेक्टली आतमध्ये टाकणार परत, मला पहिलं जायचं. हा तेच होतं ना. आता दुसरं कोणी असं हॉर्न वाजवत बसला असतं, पण मी नाही. मी काय करतो मग यांना पास होऊ देतो. ते आता पुढे आलेले तर त्याच्यामुळे त्यांना दाबण्यात आणि त्यांना ओरडण्यात त्याच्यात फायदाच नाहीये. एक लेन फॉलो करा. आता मी काय करतो, बऱ्यापैकी राईटला थोडंसं अंतर ठेवतो. आता हे मला माहिती ह्या रिक्षावाला जाणारच आहे, आपले दाबवणार परत. नाही माझं कॉन्फिडन्स एवढा असतो ना, मग मी जर ठरवलं नाही जाऊ द्यायचं मग नाही जाऊ, मग जाऊच देत नाही. किती बी हे असला ना, मला माहिती तो चुकी ते म्हणल्यास संपला विषय. टच झाली तरी त्यालाच बघायचं, आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आता इथं पाहू शकता रिक्षा कुठे डिवायडरच्या दुसऱ्या साईडने पुढे येते. त्याच्यातून त्या 2 व्हीलरवाल्यांना त्यांनी काहीतरी बोलले आणि त्याच्यानंतर बघा मग मी राईट साईडचा इंडिकेटर इथं लावला. नाही मी म्हणलं नाही जाऊ द्या. काय झालं म्हणलं